चला तर मंडळी, पावसाळा सुरू आहे. चहासोबत खाण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळा खमंग व कुरकुरीत असा हा बेत व्हायलाच हवा. 3/4 कप इथे सालाची मूग डाळ घेतली आहे. त्यामध्ये 2 चमचे काळी उडीद डाळ घालायची. दोन्ही स्वच्छ धुवून 4 तास पाण्यात भिजवायचे. व्यवस्थित डाळ भिजलेली आहे. चाळणीवर काढून घ्यायची आणि पाणी निथळून घ्यायचं. तोपर्यंत 2 कांदे जाडसर असे चिरून घ्यायचे. कोथिंबीर आणि मिरची सुद्धा चिरून घ्यायची. डाळीतलं संपूर्ण पाणी निघालेलं आहे. आता डाळ मिक्सरला जाडसर वाटून घ्यायची आहे. डाळ मिक्सरच्या भांड्यात काढायची. चवीनुसार मीठ घालायचं. मिक्सर चालू बंद करत 2-3 वेळा पल्स मोडवर दरदरीत असं वाटून घ्यायचं. अजिबात पेस्ट करायची नाही. 2 चमचे रवा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा इंच आलं किसून घालायचं. चिरलेली मिरची, कांदा आणि कोथिंबीर, पाव चमचा हळद घालून व्यवस्थित एकजीव करायचंय. तेल चांगलं गरम केलंय. मध्यम आचेवर हे मंगोडे किंवा मूग वडे आपल्याला तळून घ्यायचे. डिटेल रेसिपी चॅनलवर आहे. टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा. मध्यम आचेवर चांगल्या गरम तेलात कुरकुरीत मंगोडे तळून घेतले. तुम्ही सुद्धा ट्राय करा. कसे वाटले कमेंट